साखरेनंतर तांदूळ, कांदा, लसूण, आलं सगळंच महागलं. पुढचा नंबर कशाचा? कढईत तेल तापत ठेवलंय. आलं लसूण पेस्ट काढायला डब्बा उघडला तर डब्बा रिकामा. बरं म्हणलं चहा टाकावा तर साखर आणि गुळानं भाव खाल्लेला. गरीबाचा सुखाचा घास असलेल्या भाताचंही तेच. सध्या महाराष्ट्रातल्या गृहिणींपासून ते पार हॉटेलच्या मालकांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडून एकच वाक्य ऐकायला मिळतंय, भाऊ बाजार पेटलाय, खिसा रिकामा झालाय. आता हा बाजार नेमका का पेटलाय? साखरेचा गोडवा कडवट का झालाय? लसणानं डोळ्यात पाणी का आणलंय? आणि महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात नेमका काय भाव चालू आहे पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. महागाईचा पहिला झटका. लसूण आणि आलं. लसणाशिवाय जेवणाला चव येत नाही आणि आल्याशिवाय चहाचा कप पूर्ण होत नाही. पण सध्या या दोन्ही गोष्टी खरेदी करायला गेलेला माणूस चक्कर येऊन पडायच्याच बाकी आहे फक्त. काही महिन्यांपूर्वी 100 रुपयात किलोभर मिळणारा लसूण आज चक्क 280 ते 320 प्रति किलो विकला जातोय. चांगल्या क्वालिटीचा मोठा गावरान लसूण घ्यायला गेला तर खिसा पार रिकामा होतोय. का महागला? याचं मुख्य कारण म्हणजे मागच्या हंगामात मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातल्या लसूण पट्ट्यात झालेला अवकाळी पाऊस. लसणाचं पीक जमिनीतच सडलं. नवीन लसूण बाजारात यायला अजून वेळ आहे आणि जुना स्टॉक संपत आलाय. पुरवठा कमी आणि मागणी जास्त, यामुळे लसूण काजू बदामाच्या भावात विकला जातोय. त्यानंतर आता आल्याची किंमत वाढली. चहाची टपरी चालवणारे लोक सध्या सर्वात जास्त टेन्शन मध्ये आहेत. आलं किरकोळ बाजारात 160 ते 200 रुपये प्रति किलो झालंय. का महागलंय? तर सातारा, सांगली आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात आलं मोठ्या प्रमाणावर होतं. पण रोगट हवामान आणि पाऊस वेळेवर न झाल्यानं आल्याची उत्पादकता घटलीय. परिणामी आल्याचा महागाई दर थेट 80% पार गेलाय. हे सगळं असतानाच महागाईचा दुसरा झटका मिळाला. आपली साखर आणि गुळाचा गोडवा महागला. सणासुदीचे दिवस आले की घराघरात पुरणपोळी, मोदक, लाडू आणि पेढ्यांची रेलचेल असते. पण यंदा बाप्पाच्या नैवेद्यालाही महागाईची नजर लागली आहे. किरकोळ दुकानात साखर आता 70 रुपयांच्या पुढे गेली आहे. 2-3 महिन्यांपूर्वी हाच भाव 38 ते 40 रुपये होता. महाराष्ट्रात यंदा ऊस उत्पादक पट्ट्यात पाण्याची टंचाई आणि काही भागात अतिवृष्टी अशा दुहेरी संकटामुळे ऊसाचं एकूण उत्पादन घटलंय. साखर कारखान्यांचे गाळप उशिरा सुरू झाले आणि साखरेचे उत्पादन कमी वर्तवले गेले. साखरेचा कोटा मर्यादित केल्यामुळे खुल्या बाजारात किमती वाढल्या. तर सेंद्रिय गुळ किंवा साधा चहाचा गुळ घ्यायला गेला तर भाव 80 ते 95 प्रति किलोवर जाऊन पोहोचलाय. साखरेचे भाव वाढले की गुळाची मागणी वाढते. गुळ तयार करणाऱ्या कोल्हापूर आणि सांगलीतील गुऱ्हाळांना ऊसाचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे गुळाची आवक कमी झाली असून किमती गगनाला भिडल्यात. महागाईचा तिसरा झटका गरीबाचा तांदूळ ही तेजीत. भले भाजी महाग असो, वरण भात खाऊन पोट भरणारी मोठी जनता महाराष्ट्रात आहे. पण आता तांदळानंही सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. साधा कोलम 65 ते 80 रुपये प्रति किलो, आधी 50 ते 55 होता. बासमती 85 ते 110 रुपये प्रति किलो. इंद्रायणी 70 ते 85 रुपये प्रति किलो. भारतानं बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर काही निर्बंध उठवले असले तरी देशांतर्गत बाजारात नवीन भात पिकाची आवक अजून पूर्ण सुरू झालेली नाही. साठवणूकदार आणि वाढत्या वाहतूक खर्चामुळे किरकोळ बाजारात तांदळाचे दर 10 ते 15 रुपयांनी वधारले. आता महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये आज काय परिस्थिती आहे ते आकड्यांच्या भाषेत पाहूयात. 1. पुणेरी बाजारपेठ. पुण्यात मार्केट यार्डात आवक घटल्यानं किरकोळ बाजारात दर कडक आहेत. लसूण 260 ते 300 प्रति किलो. आलं 150 ते 180 रुपये प्रति किलो. साखर 65 ते 72 रुपये प्रति किलो. गुळ 80 ते 85 रुपये प्रति किलो. तांदूळ 75 ते 85 रुपये प्रति किलो. मुंबईत वाहतूक खर्च अधिक असताना महाराष्ट्रात सर्वात महाग भाजीपाला इथंच मिळतो. लसूण 300 ते 340 प्रति किलो. आलं 180 ते 220 रुपये प्रति किलो. साखर 70 ते 72 रुपये प्रति किलो. गुळ 85 ते 95 प्रति किलो. तांदूळ 70 ते 90 रुपये प्रति किलो. नाशिकमध्ये उत्पादन केंद्र जवळ असूनही स्थानिक किरकोळ बाजारात महागाईची झळ आहेच. लसूण 240 ते 280 प्रति किलो. आलं 140 ते 160 रुपये प्रति किलो. साखर 70 ते 75 रुपये प्रति किलो. गुळ 75 ते 80 रुपये प्रति किलो. तांदूळ 60 ते 75 रुपये प्रति किलो. नागपूर, विदर्भात बाहेरून येणाऱ्या मालावर जास्त विसंबून राहावं लागत असल्यानं आल्या लसणानं कहर केलाय. लसूण 280 ते 310 रुपये प्रति किलो. आलं 160 ते 190 रुपये प्रति किलो. साखर 65 ते 70 रुपये प्रति किलो. गुळ 80 ते 90 रुपये प्रति किलो. तांदूळ 65 ते 80 रुपये प्रति किलो. कोल्हापूर, सांगली ज्या भागात साखर आणि गुळ तयार होतो, जिथं स्थानिक लोकांना जास्तीचे पैसे मोजावे लागतात. लसूण 250 ते 290 रुपये प्रति किलो. आलं 130 ते 150 रुपये प्रति किलो. साखर 70 ते 75 रुपये प्रति किलो. गुळ 70 ते 80 रुपये प्रति किलो. तांदूळ 65 ते 80 रुपये प्रति किलो.
लसूण आलं या पिकाची काढणी ऑक्टोबर नोव्हेंबरच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर सुरू होईल। बाजारात नवीन मालाची आवक वाढली की लसूण खाली येऊ शकतो, तोपर्यंत लसणाची चटणी जरा जपूनच खाल्लेली बरी। नवीन गाळप हंगाम पूर्ण वेगाने सुरू झाल्यानंतर साखरेचे दर स्थिर होतील। मात्र यंदा ऊसाचे एकूण क्षेत्र कमी असल्याने किमती खूप जास्त कमी होण्याची शक्यता कमीच आहे। मान्सूनचा पाऊस जर शेवटच्या टप्प्यात चांगला राहिला आणि भात कापणी व्यवस्थित झाली तर दिवाळीनंतर तांदळाचे दर किलो मागे 5 ते 8 रुपयांनी घसरू शकतात। पण जोपर्यंत शेतातून नवा माल बाजारात येत नाही तोपर्यंत हा महागाईचा तिखट आणि कडवट डोस सहन करावाच लागणार आहे। तुम्हाला तुमच्या भागात या वस्तू कोणत्या भावाने मिळतात आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।